नमस्कार। गेले काही दिवस महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या संदर्भाने वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस किंवा इमेजेस प्रसारित करण्यात येत आहेत। चेंबर ही राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून गेले 100 वर्ष यशस्वीपणे काम करते। शेठ वालचंद हिराचंद असतील, त्यांचे सहकारी आबासाहेब गरवारे, बाबासाहेब डहाणूकर, शंतनुराव किर्लोस्कर अनेक मान्यवरांनी या संस्थेला 100 वर्षामध्ये एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे। या निवडणुकीमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया चेंबरच्या घटनेप्रमाणे चालू आहे आणि 100% घटनेचं पालन करूनच ही निवडणूक प्रक्रिया होईल यासाठी मी कटाक्षाने सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने सर्व समित्या काम करत आहेत। कुठेही नियम तोडून घटना तोडून काम होत नाही। दुर्दैवाने या निवडणूक प्रक्रियेच्या छाननीमध्ये अध्यक्षपदाच्या आलेल्या तीन उमेदवारांपैकी 2 उमेदवारांचे अर्ज हजेरीचे निकष पूर्ण न केल्याबद्दल तांत्रिक कारणावरून डिस्क्वालिफाय झाले। आता माझे सहकारी पदाधिकारी पुरेशा बैठकांना उपस्थित राहिले नाहीत, हा माझा दोष असू शकतो का? ही महाराष्ट्र चेंबरच्या घटनेतील तरतूद आहे, जी तरतूद माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत नक्की झालेली नाही, त्यापूर्वी झालेली आहे आणि चेंबरच्या बैठकांना किमान उपस्थिती किती असावी हे तरतूद घटनेमध्ये करण्यामागचा उद्देश हा होता की चेंबरचं कामकाज हे राज्याच्या व्यापार उद्योगाला दिशा देण्याचं, राज्याच्या व्यापार उद्योगाच्या प्रगतीसाठीचं आहे। या ठिकाणी किमान आवश्यक वेळ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारावा म्हणून ही घटनेमध्ये हजेरीची किमान अट आहे। आता अध्यक्षपदाच्या उमेदवारीबद्दल 2 अर्ज अवैध झाले म्हणजे ललित गांधींना निवडणूक न लढवता पुन्हा अध्यक्ष व्हायचंय असा एक प्रकारचा खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात येतो। मी निवडणुकीला नेहमीच तयार आहे। खरं तर ही टर्म पूर्ण झाल्यानंतर मी पद सोडायचं अशीच माझी मानसिकता होती आहे, परंतु माझ्या सर्व सहकार्यांनी, समिती सदस्यांनी, हजारो सभासदांनी मला व्यक्तिगत विनंती केली की चेंबरच्या शतक महोत्सवी वर्षापर्यंत तुम्ही अध्यक्ष राहिलं पाहिजे। म्हटलं मला शक्य नाही, परंतु किमान आता सुरू असलेले प्रकल्प पूर्ण होईपर्यंत किमान 1 वर्ष तरी किंवा ही 1 टर्म तरी तुम्ही अध्यक्ष राहावं अशी सर्वांनी आग्रहाची विनंती केल्यामुळं मी माझी मानसिकता बनवली की आपण चला निदान हे प्रकल्प आता आपण जे बघत आहात, ज्या ठिकाणाहून मी आपल्याला हा व्हिडिओ देतोय हे चेंबरचं मुख्यालयातला हा विभाग आहे। गेले 10 वर्ष बांबू लावलेल्या अवस्थेत होता, असंच पडलेलं काम होतं। ही पूर्ण हेरिटेज बिल्डिंग सोसायटीला त्यांच्या भाषेत सांगून ही बिल्डिंग पूर्ण बांधकाम पूर्ण करून घेतलं या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये। आता या ठिकाणी अंतर्गत सजावटीचं काम चालू आहे। चेंबरचं ऑफिस चेंबरच्या दर्जाला साजेसं एक कॉर्पोरेट ऑफिस व्हावं अशा पद्धतीची ही तयारी सुरू आहे। अशी अनेक कामं ह्या कारकिर्दीत आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 2 अर्ज बाद झाले हे हजेरी कमी असल्यामुळं। गव्हर्निंग काउन्सिलचा हा कालावधी 30 महिन्याचा म्हणजे 900 दिवसाचा होता। या 900 दिवसामध्ये वेगवेगळ्या वेळी 19 बैठका झाल्या। एका वेळी सलग नाही किंवा सलग 19 दिवस नाही, वेगवेगळ्या वेळी। चेंबरची घटना या 19 दिवसापैकी किमान 12 दिवसाची उपस्थिती असेल तर तुम्ही अध्यक्षपदाला पात्र आहात असं सांगते। मी म्हणते घटना काहीही सांगत असेल तर जी व्यक्ती 900 दिवसापैकी वेगवेगळ्या महिन्यात 12 दिवस म्हणजे 2.5 महिन्यातून 1 दिवस जर चेंबरसाठी देऊ शकत नसेल तर ती व्यक्ती कितीही मोठी असेल तर त्यांना अध्यक्षपदासाठी येण्याचा नैतिक अधिकार आहे का, हा माझ्या राज्याच्या सभासदांना विचारायचा प्रश्न आहे। तुम्ही व्यापारात खूप मोठे असा नक्की असा, मला अजिबात दुमत नाही, पण ज्यावेळी तुम्ही राज्याच्या या शिखर संस्थेचं नेतृत्व करता त्यावेळी तुमची जबाबदारी राज्याच्या व्यापार उद्योगाच्या विकासासाठी आहे, राज्यातल्या तरुणाला व्यापाराच्या नवीन संधी देण्यासाठीची आहे आणि छोट्या मोठ्या सर्व व्यापारी उद्योजकांचे त्यांचे व्यापाराच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना वेळ देण्यात तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही हे पद स्वीकारावं असं अपेक्षित आहे आणि घटनेमध्ये सुद्धा तशीच तरतूद आहे। म्हणून आणि ह्या घटना ज्या पद्धतीने लिहिली गेलेली आहे त्याच पद्धतीने स्क्रुटिनी समितीनं त्यांचं काम केलं आणि तुमची हजेरी पुरेशी नाही, निव्वळ त्याच कारणास्तव तुमचे अर्ज अवैध ठरले। आता ग्रीव्हन्स कमिटीकडे त्यांनी अपील केलेले आहे। ग्रीव्हन्स कमिटी काय जो द्यायचा निर्णय तो निर्णय मी स्वीकारेन। ग्रीव्हन्स कमिटीने माझ्या विरुद्ध निर्णय जरी दिला
त्यांचे अर्ज वैध केले तरी माझी तक्रार असणार नाही. मी ग्रीव्हन्स कमिटीच्या निकालाविरुद्ध दाद मागणार नाही, मी त्याविरुद्ध अपील करणार नाही. मी सभासदांच्या दरबारात जाईन, मी सभासदांच्याकडे कौल मागेन. मी अध्यक्षपदाच्या निवडणुकी लढण्यासाठी कालही तयार होतो, आजही तयार आहे, उद्याही असणार आहे. जर निकाल अध्यक्षपदाची निवडणूक लावावी असा आला तर मी निवडणुकीला सज्ज आहे. आपल्या सर्वांच्या समोर येईन. आपण ज्या पद्धतीने निर्णय द्याल त्या पद्धतीचा निर्णय स्वीकारण्याची माझी पूर्ण तयारी आहे. या दरम्यानच्या काळामध्ये अनेक खोटे आरोप केले गेले आणि दुर्दैवानं या चेंबरची प्रतिमा मलिन कशी होईल यासाठी चेंबरचे पद उपभोगलेल्या पदाधिकारी, अध्यक्ष पदावर काम केलेले पदाधिकारी सहभागी होत आहेत. ही माझ्यासाठी खूपच आश्चर्याची, दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे. एक 12 पानाचं 12 मुद्द्यांचं परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे. यामध्ये 12 प्रश्न सभासदांना लेखाजोख्याच्या स्वरूपात माझ्या मांडले गेलेले आहेत. अध्यक्षपदाचा लेखाजोखा यामध्ये म्हटलेलं आहे की चेंबर पत्रिकेचं प्रिंटिंग हे कोल्हापूर जिल्ह्यातून होतं आणि चुकीच्या कामामुळे 50 लाखाची नोटीस आली होती. ही नोटीस कशामुळे आली तर चेंबरच्याच काही पदावर काम केलेल्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या की चेंबरचं हे मासिक पत्रिका इकडे प्रिंटिंग होते, तुमचं नाव तिथं छापलंय, तुम्ही यांच्यावर कारवाई करा. त्यांची गैरसमजुती नोटीस आली, त्यांना आम्ही योग्य ते उत्तर दिलं आणि तो विषय क्लोज झाला. त्यामुळे ही नोटीस आली याचा भाऊ करला जातो, ती जुनी नोटीस आहे आणि तो विषय बंद झालाय. परंतु दुर्दैव हे आहे की चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार करून ती नोटीस काढायला लावायची, चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी पोस्टात तक्रार करून चेंबरचं कमी पैशामध्ये पोस्टिंग करण्याचं लायसन रद्द करायला लावायचं, असे प्रकार करणे हे शोभतं का याचा खाली सही करणाऱ्या माजी अध्यक्षांनी विचार करायला हवा होता. आर्थिक व्यवहार करताना समितीच्या सूचनांचा आदर न करता मनमानी, कसं शक्य आहे? मला आर्थिक व्यवहार करायचा अधिकारच नाही वेगळा, मला कुठलाही समितीकडे अधिकार आहे. संस्थेचं ऑडिट दरवर्षी होतं, कुठेही विलंब केला जात नाही आणि ऑडिटच्या आधारे संस्थेचं काम केलं जातं. प्रत्येक घटना, प्रत्येक खर्च समित्यामध्ये मंजूर केलेला असतो आणि असं व्हेग स्टेटमेंट करायचं आणि काहीतरी खोटी प्रतिमा उभी करायची हे नक्की चुकीचं आहे. नाशिकमध्ये चेंबरचं स्वमालकीचं कार्यालय असताना दुसऱ्याच्या जागेत 12 लाखाचा खर्च करारनामा न करता धादांत खोटे बोलण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे. चेंबरचं नाशिकमधलं कार्यालय अतिशय अडचणीच्या जागेत आहे, त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा नाही. ही नाशिकच्याच लोकांची, नाशिकच्या डीसी मेंबरची वारंवार तक्रार होती. आपले नाशिकच्या विभागाचे उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा यांनी त्यांच्या मालकीच्या जागा चांगल्या लोकेशनमधली जागा चेंबरला विनामूल्य उपलब्ध करून दिली. ज्या 2000 चौरस फूट जागेचं साधारण महिन्याला ₹1,00,000 भाडं होतं, 3 वर्षासाठी हे 36 लाख रुपये भाडं लागलं असतं. एवढी जागा त्यांनी ₹1 न घेता दिली. त्याचा करारनामा सुद्धा चेंबरकडे आहे. ज्यांना बघायचा असेल ते मला विचारू शकतात, त्यांना तो करारनामा दाखवू शकतो. खात्री न करता धडधडीत खोट्या गोष्टी लिहायच्या आणि 2000 स्क्वेअर फूट जागेत चेंबरला साजेचं फर्निचर केलं तर त्याला ₹12 लाख खर्च येणं हे काही चुकीचं नाही. ते समित्यामध्ये मंजूर करून केला गेलेला खर्च आहे. तत्कालीन उपाध्यक्ष देशमुख आणि पुनाळेकर यांच्याबद्दल यांनी म्हटलेलं आहे तर कधीच माझ्या कुठल्याही कामकाजावर त्यांच्याकडून आक्षेप आलेले नाहीत. देशमुख यांनी 24 राजीनामा दिला होता, तो मंजूर आहे. चंद्रशेखर पुनाळेकर यांचं त्या विभागातली सभासद संख्या कमी झाल्यामुळं आपोआप पद रद्द झालेलं आहे. त्यामुळे कुणालाही कमी करण्याचा घाट घालायचं कारण नाही. त्यांनी याच्यावर कायदेशीर दाद मागितलेली आहे, तिथंही त्यांचे अर्ज फेटाळले गेले आहेत. व्यवस्थापन समिती वेगवेगळ्या शिष्टमंडळात अपेक्षित असताना विशिष्ट मर्जीतल्या लोकांना त्याच्यात सहभागी करून घेतले असं कधीच असत नाही. ज्या ज्या ठिकाणी ज्यांना शक्य असतं ते लोक त्या त्या ठिकाणी शिष्टमंडळात सहभागी होत असतात. राजकीय हेतू साध्य करण्याच्या उद्दिष्टातून चेंबरचा वापर, आता व्यापाऱ्यांचे प्रश्न, उद्योगांचे प्रश्न, पायाभूत सुविधांचे प्रश्न हे आपण राज्यकर्त्यांच्याकडे जात असतो, ते आपल्या मागण्या मान्य करत असतात. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही, मी कुठलेही राजकीय पद घेतलेलं नाही. चेंबरचा वापर राजकीय झाला म्हणजे नेमकं काय झालं याचाही खुलासा करावा. निवडणुकीचा हेतू डोळ्यासमोर ठेवून 5,000 रुपयाची सभासद नोंदणी केली ती बेकायदेशीर आहे. कोण ठरवणार कायदेशीर का बेकायदेशीर? घटनेतल्या तरतुदीप्रमाणेच ही सभासद योजना लागू केली, ती सुद्धा 1 वर्षापूर्वी. 2 वर्षाची गव्हर्निंग काउन्सिल, दर 2 वर्षांनी निवडणुका होणार, मग कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवायची? वर्षापूर्वी केलेली सभासद, तुम्ही जर 1,012ची जे सभासद करत होता हे 5,000ची योजना आहे आणि चेंबरकडे पैसे आले, नुकसान नाही झालं, चेंबरने पैसे दिले नाही तर ती बेकायदेशीर कशी? आणि कोणत्या निवडणूक डोळ्यासमोर? या 2 वर्षात सातत्यानं रोज मेंबर केले, 1700 मेंबर केले. चेंबरच्या 90 वर्षाच्या इतिहासात 28 पॅटर्न होते, आम्ही या 2 वर्षात 100 पॅटर्न केले.
लाखापेक्षा अधिक एका सभासदाची फी घेऊन 5 लाख रुपये फी देणारे सुद्धा सभासद आम्ही केले। तुम्ही 5,000 सामान्य माणसाला सुद्धा, सामान्य छोट्या व्यापाऱ्याला सुद्धा सभासद व्हावं यासाठी केलेलं आहे। तर तुम्हाला छोट्या व्यापाऱ्यांना दूर ठेवायचं आहे का? ही काय मोठ्या व्यापाऱ्यांची मक्तेदारी नाही। त्यामुळे ही योजना आहे। असे खोटे आरोप करू नये। चेंबरची गरिमा राखून वा, चेंबरची गरिमा, घटनेची पायमल्ली शब्द खूप मोठे मोठे आहेत। एकही काम बेकायदेशीर नाही। चेंबरच्या नावाचा कुठेही गैरवापर होणार नाही। चेंबरच्या नावाला काळीमा लागणार नाही याची पुरेपूर खबरदारी मी नेहमीच घेतो। या उलट तुम्ही ह्या बदनामी करून चेंबरच्या नावाला काळीमा फासतात, याची जबाबदारी कोणाची हे मला सांगायचं आहे। चेंबरचे प्रदर्शनाचा आर्थिक लोकाजोका प्रत्येक वेळी सगळ्या समितीमध्ये आहे, आजही उपलब्ध आहे, कोणीही घ्या। कर्मचाऱ्यांच्यावर दबाव निर्माण करून मर्जीप्रमाणे तर चेंबरचं काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने व्हावंच लागेल। आम्ही पगार देतो तर त्यांनी काम केलं पाहिजे, सभासदांचं ऐकलं पाहिजे, सभासदांच्या सुविधा दिल्या पाहिजे। हे करत नसतील तर त्यांना घरी पाठवणं यामध्ये काही चुकीचं काम नाही। चेंबरच्या माध्यमातून क्लस्टरच्या नावाखाली कंपनी स्थापन केली, त्याचा लेखाजोखा जे सभासद असतील त्यांनी मला विचारावा। तुम्ही मिळालं नसल्याच्या हवेतल्या गोष्टी लिहू नयेत, सगळ्या गोष्टी रितसर आहेत। राजकीय पुढाऱ्यांच्या उपलब्धतेनुसार बैठका मागे पुढे करण्यात आल्या असं कधीच घडत नाही। फक्त बारामतीचं कार्यालय उभा करताना उद्योगमंत्र्यांच्या वेळेनुसार तारीख बदलली तर त्यांची आपल्या चेंबरची अनेक कामं घेऊन आपण उद्योगमंत्र्यांच्याकडे जात असतो, तर त्यांचा येण्यानं बरेच फायदे तिथल्या उद्योजकांना झाले आणि म्हणून 19 पैकी एका बैठकीची तारीख बदलल्यानं काही आभाळ कोसळत नाही। त्यामुळे अशा प्रकारच्या खोट्या माहितीच्या आधारे सभासदांची दिशाभूल करणं हे अतिशय चुकीचं आहे। खरं तर मला या सगळ्या गोष्टी आता बोलायच्या नव्हत्या, परंतु अनेक माझ्या हितचिंतकांनी सांगितलं की या चुकीच्या पद्धतीने या गोष्टींचा प्रसार होतो, या गोष्टीचा कुठेतरी खुलासा होण्याची गरज आहे। त्यामुळे मी निवडणुकीला सामोरे जायला अजिबात घाबरत नाही। शेख वालचंद हिराचंद प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार सज्ज आहेत सभासदांच्या दरबारात कौल मागण्यासाठी। आम्ही जे काही काम चेंबरच्या हिताचं, राज्याच्या हिताचं, राज्याच्या छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातल्या मोठ्या व्यापारी उद्योजकांच्या विकासासाठी हे चेंबर काम करतंय आणि या चेंबरच्या नावाला काळीमा फासण्याचे लोक जे उद्योग करतायत अशांच्या पासून या चेंबरला वाचवण्याची गरज आहे। मला आश्चर्य वाटतं, खाली माजी अध्यक्ष म्हणून एक तर ठीक आहे, जबाबदार अध्यक्षांनी सुद्धा त्यामध्ये सही केलेली आहे। माझा 2 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर मी बाजूला व्हावं हे मलाही वाटतं, परंतु काही जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सभासदांच्या आग्रहावरनं मी पुढची एक टर्मला सामोरं जायचा निर्णय घेतला। माझ्या आधीच्या अध्यक्षांनी माझा क्लेम असताना सुद्धा 4.5 वर्ष ते पद सोडलंच नाही। त्यावेळी का नाही तुम्हाला जाग आली माझी अध्यक्षांना? मला सांगायच्या अनेक गोष्टी आहेत। जे लोक घटनेबद्दल मला विचारतायत, मी 2000 पासून या चेंबरमध्ये काम करतोय। 24वे वर्ष आहे माझं या चेंबरमध्ये काम करताना। पहिली 10 वर्ष मी गव्हर्निंग काउन्सिल सदस्य म्हणून काम केलं। त्यानंतर 2011च्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रिया चालू असताना मतदान प्रक्रिया पूर्ण झाली, मतमोजणी पूर्ण झाली, मी उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं। त्यावेळी त्याच ठिकाणी असलेल्या माजी अध्यक्षांनी नाशिकला फोन लावला, अरे ललित गांधी पडतील असं वाटलं होतं, ललित गांधी निवडून आलेले आहेत, तर आता काय करायचं? नाशिकवरून आदेश आला, त्यांची निवड रद्द करा। या संस्थेमध्ये घटनेची पायमल्ली होताना मी स्वतः साक्षीदार आहे। 2011 साली मी उपाध्यक्षपद निवडून आलो असताना सुद्धा माझी निवड रद्द केली। मी भरपूर भांडलो, पण त्यांनी दाद नाही दिली। मला सल्ला मिळाला कोर्टाचा स्टे मिळेल, पण म्हटलं मला चेंबरला कोर्टात खेचायचं नाही, म्हणून मी कोर्टात गेलो नाही। त्यानंतरच्या निवडणुकीत पुन्हा ताकदीने उभा राहिलो, मी उपाध्यक्ष म्हणून निवडून आलो। 4, 5, 6 वर्ष उपाध्यक्ष राहिलो, 3, 4 वर्ष वरिष्ठ उपाध्यक्ष राहिलो, नंतर अध्यक्षपदावरची जबाबदारी स्वीकारली आणि या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, तन मन धनानं सहयोग दिलेला आहे आणि तेच काम मी यापुढच्या काळात या चेंबरच्या हितासाठी करेन। चेंबरच्या बचावाच्या नावाखाली जे चेंबरला काळीमा फासतायत अशा लोकांचं काय करायचं हे सभासदांनी ठरवायचं आहे आणि सभासदांनीच या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे। आम्ही सर्व समिती सदस्य या सभासदांच्या आणि चेंबरच्या उन्नतीसाठी कटिबद्ध राहू। एकही काम घटनेच्या विरुद्ध होणार नाही, कुठल्याही चेंबरच्या परंपरेविरुद्ध होणार नाही याची ग्वाही मला या निमित्तानं द्यायची आहे। पुन्हा ज्यावेळी प्रसंग येईल त्यावेळी पुन्हा आपल्याशी बोलेन। ग्रीव्हन्स कमिटीचा निर्णय जो काही येईल त्याचा मी आदर राखेन आणि जर अध्यक्षपदाची निवडणूक लागली तर मी निवडणुकीला सामोरे जाणार आहे। मी कोणत्याही परिस्थितीत कोणालाही माघार घेण्याची विनंती करणार नाही। आम्ही सगळे प्रयत्न करून पाहिले, बिनविरोध निवडणूक व्हायच्या परंपरेचा मी पालन करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी माझ्याकडे जहागीर मागण्यात आली की नाशिक ही आमची जहागीर आहे, ती आम्हाला जहागीर द्या, ही माझी जहागीर आहे। ही काही राजकीय संस्था नाही जहागीर वाटण्यासाठी, तिथे सभासदांच्या इच्छेसाठी चांगले उमेदवार द्या एवढीच माझी सगळ्यांना विनंती होती आणि त्यासाठीच मी सगळ्यांना आग्रह धरलेला आहे। आजही माझा आग्रह कायम आहे की जबाबदार लोकांनी पदावर येऊन काम करावं।
आणि या चेंबरचा नावलौकिक वाढवावा. राज्याच्या आणि व्यापार उद्योगाच्या विकासासाठी सर्वांनी काम करावं. धन्यवाद. परत चालू केलं.